पुणेकरांची लाईफलाईन म्हणून ओळखलं जाणारं खडकवासला धरण आपण सर्वांनीच पाहिलंय। पण तुम्हाला माहिती आहे का, हे धरण आधुनिक भारतातील इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना का मानलं जातं? कारण 19व्या शतकाच्या मध्यात पुण्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत होता। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ब्रिटिश काळात या धरणाची योजना आखली गेली। कॅप्टन 5 या ब्रिटिश इंजिनियरने या धरणाची आखणी केली, म्हणूनच या जलाशयाला 5 लेक असंही म्हटलं जातं। या धरणाचं काम 1869 ते 1879 दरम्यान झालं। विशेष म्हणजे हे धरण पूर्णपणे दगडी बांधकामात बनलेलं आहे। त्या काळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर दगडी बांधकाम करून धरण बांधणं हे जगासाठी एक आश्चर्यच होतं। खडकवासला धरणाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणजे 12 जुलै 1961। पानशेत धरण फुटल्यामुळे पाण्याचा प्रचंड लोंढा खडकवासल्यावर आदळला आणि हे धरणही फुटलं। यामुळे पुणे शहराचं अतोनात नुकसान झालं। मात्र जिद्दी पुणेकरांनी आणि सरकारने अवघ्या काही वर्षात या धरणाची पुन्हा उभारणी केली। आज खडकवासला धरण केवळ पुण्याला पाणी पुरवठाच करत नाही, तर नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या जवानांच्या प्रशिक्षणाचं हे महत्त्वाचं केंद्र आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बखर लाईव्हला फॉलो जरूर करा। धन्यवाद।